आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिलेत याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती मागवली आहे। कमी अधिकारामुळेच आता राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त होते, सूत्रांची माहिती आहे। मसाजोग परिसरामध्ये असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात चोरी झाली आणि परवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून 12,87,000चा ऐवज लुटलाय। तर आता या आकाची टोळी अजून कार्यरत आहे। सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर निशाणा कार्यरत आहे, टोळी कार्यरत आहे। आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना, परंतु आकांनी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत, ते अजून त्रासदायक आहेत। खासदार सुप्रिया सुळेंचे उपोषण 7 तासानंतर मागे भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार आहे। सुप्रिया सुळेंची माहिती। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी। संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ। देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मनसेला टार्गेट करण्याच्या मागे कदाचित महाशक्ती नाही ना, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी उपस्थित केली शंका। कालपासून मनसे पक्षाला त्रास देण्याचा प्रकार आपण बघतो आहे। माझी राज ठाकरे साहेबांना विनंती आहे की यामागे कुठली महाशक्ती तर नाही ना, ह्याची त्यांनी नक्की चौकशी करावी। कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं वेडेपण आहे। बावनकुळेंचं विधान तर नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार। नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना, मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे। गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर नाशिकमध्ये मनसे आक्रमक। रामकुंडामध्ये उतरून मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन। कोट्यवधी रुपयांचा निधी राखीव आहे, तरीही नदी प्रदूषण कायम असल्याचा मनसेचा आरोप। शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर आमचा विरोध। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये राजू शेट्टींची भूमिका। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, कोणी कुणाला रोखू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही। 11 एप्रिलच्या ठाण्यामधील जनता दरबारच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांचं वक्तव्य।